नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग व्यक्ती असेल, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि इतर नागरिक या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची. मित्रांनो, आता मी ज्या लाभार्थ्यांची नावं घेतली त्या लाभार्थ्यांना विविध कारणाने प्रवास करायचा असतो. तो बसमध्ये असो किंवा ट्रेनमध्ये असो किंवा बाईकवरती असो किंवा सायकलवरती असो किंवा पायी असो. यावेळेस प्रवास करत असताना अनेक महाराष्ट्रातील दिग्गज, मोठे पैशावाले, गाडीवाले लोक माझ्या या बांधवांना सहज पद्धतीने कट मारून जातात आणि चुकून का होईना पण त्या ठिकाणी छोटा मोठा अपघात होतो आणि हा अपघात झाल्यानंतर ती लोक त्या व्यक्तीकडे पाहत सुद्धा नाही, सरळ निघून जातो. आपण त्यांना विचारणा केली असेल ते आपल्यावरती उद्धट बोलले जातात किंवा त्यावेळेस आपल्याला जर काही लागलं असेल तर मदतसुद्धा कोणी करत नाहीत. तर अशा वेळेस राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण नवीन योजनेची घोषणा केलेली आहे. माझा दिव्यांग बांधव ज्यावेळेस सायकलने प्रवास करतो त्यावेळेस छोटे मोठे अपघात त्याच्यासोबत होत असतात किंवा ज्येष्ठ नागरिक असतो, तो ज्येष्ठ नागरिक ज्यावेळेस रोड क्रॉस करत असतो, या बाजूने त्या बाजूला जात असताना त्याला कोणीही मदत करताना दिसत नाही, त्यामुळे तो जातो आणि त्या ठिकाणी जर अपघात जर झाला त्यावेळेस त्याला मदतसुद्धा कोणी करत नाहीत. तर अपघात जर झाल्यानंतर सुद्धा त्याच्या घरातले व्यक्तीसुद्धा त्याला मदत करत नाहीत, नातेवाईक मदत करत नाहीत किंवा जे काही अपघाताच्या वेळेस जी लोक असतात ते सुद्धा मदत करत नाहीत. का? तर खर्च जास्त असतो. तर या खर्च त्यांना त्यांच्या डोक्यावर पडू नये यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. आता या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तब्बल 1.5 लाख रुपयाची मदत होणार आहे आणि मोफत उपचारसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी कोणत्या प्रकारची वयाची अट केंद्र सरकारने ठेवलेली नाही आहे, उत्पन्नाची अट ठेवलेली नाही आहे, कोणत्याही प्रकारच्या अटीविना तुम्हाला मोफत उपचार या ठिकाणी मिळणार आहे. यापूर्वी रोड ॲक्सिडेंट जर झाला तर त्या ठिकाणी मदत केली जात होती, पण समजा आपण गावामधून एखाद्या रस्त्याने प्रवास करतोय किंवा गावाकडचे खेडोपाडीचे जे काही गावपट्ट्यावरचे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी जर अपघात झाला तर त्या ठिकाणी मदत मिळत नव्हती. पण या योजनेच्या माध्यमातून कुठल्याही रस्त्याने तुम्हाला प्रवास करताना जर अपघात झाला, तुमचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला या ठिकाणी प्रधानमंत्री राहत योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. आता या योजनेला इंग्लिशमध्ये रोड ॲक्सिडेंट व्हिक्टम हॉस्पिटलायझेशन अँड अस्युअर्ड ट्रीटमेंट असंही म्हटलं जातं. मित्रांनो, या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त 112 या टोल फ्री क्रमांकावरती फोन करायचा आहे आणि त्या ठिकाणी लगेचच पोलीस येतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील, तुमचा पंचनामा करणार. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ॲक्सिडेंट किंवा अपघात झाल्यापासून जो सुरुवातीचा जो 1 तास आहे त्या 1 तासापासून 7 दिवसापर्यंत तुम्हाला औषधं असतील, शस्त्रक्रिया असतील, त्याचबरोबर ICUची ट्रीटमेंट किंवा सुविधासुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस तुमची नोंदणी होणे गरजेचे असते आणि ही नोंदणी करण्यासाठी 112 हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. यावरती तुम्ही स्वतः म्हणजे ज्याचा अपघात होतो तो सुद्धा कॉल करू शकतो किंवा आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीने कॉल केला तरी चालू शकतो, पोलिसांनी केला तरी चालू शकतो किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कॉल केला आणि त्यांना सांगितलं बाबा असा असा माझा अपघात झालाय तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जेवढेही माझे दिव्यांग बांधव आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, यांच्यासाठी एक आधार म्हणून ही योजना आहे. लक्षात ठेवा, आपण या योजनेकडे बारीक नजरेने बघितलं पाहिजे. लक्षात ठेवा, कारण ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस मात्र मदतीला कोणीच येत नाही. लक्षात ठेवा, आणि या मदतीच्या अभावामुळे अनेक लोकांचा जीवसुद्धा त्यांना स्वतःला गमवावा लागतो. तर हे होऊ नये यासाठी ही योजना सर्वांना माहीत असणं गरजेचं. लक्षात ठेवा, योजनेचं नाव आहे PM राहत योजना. लक्षात ठेवा, तर या योजनेमध्ये विशेष म्हणजे मला एक पॉईंट खूप महत्त्वाचा वाटला, तो म्हणजे कुठेही अपघात जरी झाला, म्हणजे तुमचं गाव खेडोपाडीवरती जे आपण पायी चालतो त्या रस्त्यावरती जरी अपघात झाला, ट्रेन तर असेल किंवा हायवे असेल, जे काय असेल, पण गावाकडच्या रस्त्याने सुद्धा जरी अपघात झाला तरी सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जरी ही योजना थोडीशी वेगळी वाटत असेल तरी सुद्धा वेळ प्रसंगी ही योजनाच आपल्याला मदत करू शकते. लक्षात ठेवा, तर ज्या हॉस्पिटलमध्ये राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुविधा आहे तर या योजनेच्या सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सहज पद्धतीने लाभ मिळतो. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे, ही योजना समजून घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस जो खर्च सांगितला तो त्या खर्चाच्या अभावामुळे तो व्यक्ती रिवर्सला येतो आणि त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं नुकसान होतंय. त्या औषधांचा खर्च, शस्त्रक्रियेचा खर्च, ICUचा खर्च भागत नाही. यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोक ही त्या ठिकाणी तात्काळ राहतात, त्याला मदतसुद्धा कोणी करत नाही. पण ही योजना जर सर्वांना माहीत जर झाली तर कदाचित एका ठिकाणी जर अपघात झाला तर निदान त्याला सुद्धा माहिती आहे की वा मी फक्त 112 या टोल फ्री क्रमांकावर फोन केला
तर त्या ठिकाणी लगेच लोक म्हणजे या ठिकाणी पोलीस येऊ शकतात किंवा वैद्यकीय जी काही सेवा देणाऱ्या जे काही यंत्रणा पंचायत समितीच्या स्तरावरती असतात आरोग्य विभागाची, ती लोक येऊन तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील, लक्षात ठेवा. किंवा सहज पद्धतीने ज्या ठिकाणी अपघात होतो तिथून तुम्ही जरी एखाद्याची मदत घेऊन जर हॉस्पिटलमध्ये गेलात तर तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा पूर्णपणे पंचनामा करून शहानिशा करून तुम्हाला या PM राहत योजनेअंतर्गत मदत मिळते. त्यामुळे ही योजना वरचेवर घेऊ नका मित्रांनो, वेळ प्रसंगी खूप महत्त्वाची ठरणार आहे. म्हणून ही योजना सर्वांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून सर्वांना ही माहिती शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.